कोकणगाव येथे अद्ययावत अभ्यासिका होणार डॉक्टर जयश्रीताई थोरात. कोकणगाव झुंजार न्यूज. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना अभ्यास करण्याकरता 9 अद्ययावत अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकणगाव येथे विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचे करता अभ्यासिका होणार असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. कोकणगाव येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून ग्रामविकास कार्यक्रम 25-15 अंतर्गत अभ्यासिकेची भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिवाजी जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, हनुमंत जोंधळे, दिलीप जोंधळे, सुखदेव जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, विठ्ठल पानसरे, शिवाजी वामन, जालिंदर जोंधळे, सुभाष ढगे, भाऊसाहेब पानसरे, भाऊसाहेब जोंधळे, मुख्याध्यापिका राहणे मॅडम, आदित्य पवार, दीपक जोंधळे, योगेश जोंधळे, महेश जोंधळे, संदीप जोंधळे, विकी पारधी, चंद्रकांत वायकर तसेच निझरणेश्वर विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. सतत 40 वर्ष अविरत काम केले. एकही दिवस कधी त्यांनी सुट्टी घेतली नाही. त्यामुळे निळवंडे धरण, कालवे अशी मोठमोठी ऐतिहासिक कामे मार्गी लागली. प्रत्येक गावात विकासाच्या योजना त्यांनी मार्गी लावल्या. सहकार, शेती, ग्रामीण विकास, दूध व्यवसाय यामधून तालुका विकसित केला. आज राज्यामध्ये संगमनेर तालुक्याचा लौकिक आहे तो लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे. सहकार, शेतीबरोबर शिक्षणातून समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता संगमनेर हे शिक्षणाचे प्रगत केंद्र होण्यासाठी त्यांनी काम केले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता 9 अभ्यासिका मंजूर केल्या आहेत. राज्य पातळीवर ही अभिनव संकल्पना असून कोकणगावमध्ये होत असलेल्या अद्ययावत अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून वाचन चळवळ वाढण्यास मदत होणार आहे. वाचाल तर वाचाल ही संकल्पना खरी आहे. युवकांनी मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे असे त्या म्हणाल्या.